नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हे पोथी घेऊन आलेली आहे। ही मराठीत आहे, पण ह्याला आणखीन किती सोप्या शब्दामध्ये मी सांगू शकते त्याचा मी प्रयत्न करणार आहे। देवी सरस्वती जी विद्येची देवता आहे ती माझ्या वाणीमध्ये येऊन स्वामींचं जे संकीर्तन आहे, गुण संकीर्तन, ते माझ्याकडून घडू दे। स्वामी चरणी एकच प्रार्थना, माझी ही जी सेवा आहे भोई बापडी ही आपण मान्य करून घ्यावी आणि आपल्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचवायचा असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचू दे। श्री स्वामी समर्थ। सगळ्यात आधी नैवेद्य अर्पण करते स्वामींना। नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि। श्री स्वामी समर्थ, 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 स्वामी समर्थ। आजचा जो आपला अध्याय आहे तो कुठला आहे तो बघूया। आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आज आपण लिहिणार आहोत अध्याय 16वा। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ, भक्तजनांना तारण्यासाठी यतिरूपे श्री दत्त, यतिरूपाने श्री दत्त चाललेले आहेत। भूवरी प्रगट होऊन अक्कलकोटी वास केला। भूवरी म्हणजे पृथ्वीवरती प्रगट होऊन अक्कलकोटला वास केला त्यांनी। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत। जे जे त्यांचे भक्त झालेले त्यांच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे आहे ते स्वामी सूतच आहे। ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील, त्यांचं चरित्र ऐकलं तर महादोष जे असतील तेही निघून जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात। मुंबई शहरामध्ये हरिभाऊ म्हणून एक स्वामी भक्त होते। आनंदी होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने। ते फार आनंदात राहत होते आणि त्यांचा उदरनिर्वाह जो आहे म्हणजे नोकरी करत होते ते। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर। कोकणामध्ये राजापूर गावामध्ये तालुक्यात इटिया म्हणून एक गाव आहे, ते फारच सुंदर आहे। हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठे त्यांची। हरिभाऊ तेथे राहत असे आणि त्यांची जात जी होती ती मराठा होती। ते खोत त्या गावचे, ते खोत म्हणजे ते ग्रामप्रमुख होते त्या गावाचे। संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहते। त्यांचे सगळे सोयरे किंवा त्यांचे आई वडील ते सगळे सुद्धा त्याच गावी राहत असे। मुंबईत ते यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित। मुंबईमध्ये त्याचे एक मित्र होते, ते ब्राह्मण होते। त्यांचं उपनाव जे होतं ते होतं पंडित। ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांसी। ते एक व्यापार म्हणजे कुठला तरी व्यवसाय धंदा करत होते, त्याच्यामध्ये त्यांना तोटा म्हणजे फारच नुकसान झालं। एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी। एक वेळेला स्वामी पंडित जे होते त्यांच्या काणी स्वामींची कीर्ती म्हणजे त्यांनी स्वामींबद्दल ऐकलं। तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते।
तेव्हा त्यांच्या मनामध्ये भक्तिभाव प्रकट झाला आणि त्यांनी स्वामींना एक नवस केला, जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. जर 8 दिवसामध्ये माझी जो कर्ज झालेला आहे मला त्याच्यातून जर मी मुक्त झालो तर मी तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटाला येईन. यासी 7 दिवस झाले आणि त्यांनी हा नवस केल्यापासून 7 दिवस झाले. काही अनुभव न आले, त्यांना काहीच अनुभव आला नाही. तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी. मग त्यांना फारच नवल वाटलं की मी हा नवस केलेला आहे 8 दिवसाचा आणि त्यातले आता 7 दिवस झाले, असा ते मनात विचार करू लागले. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. हरिभाऊ आणि त्यांचे जे मित्र होते ते अफू म्हणजे एक प्रकारची नशा आहे, त्याचा ते व्यापार करत असत. आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले, आपल्याला नुकसान होईल असं त्यांना वाटायला लागलं. त्यांनी काढली एक युक्ती बोलवून पंडिताप्रती. त्यांनी एक युक्ती केली, पंडितांना बोलवलं. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. त्यांनी सगळं काही पंडितना सांगितलं आणि त्यांना विचारलं काय करायचं. नुकसान भराव्यासी द्रव्य नाही आम्हापासी. नुकसान म्हणजे नुकसान जे झालेलं आहे त्याच्यासाठी जे पैसे भरावे लागतील ते आमच्याकडे नाहीत. फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमुच्या. जर हे पैसे आम्ही जर फेडू शकलो नाही तर आमची जी अब्रू आहे, आमची जी इज्जत आहे ती जाईल आणि आमच्यावरती इज्जतीवरती बट्टा लागेल. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे. तेव्हा पंडित सुद्धा म्हणाले की मला पण काहीतरी कर्ज झालेलं आहे, जर मी हे कर्ज फेडलं नाही तर माझा दिवाळच निघून जाईल. यात संशय असे ना, याच्यामध्ये काहीच संशय नाही. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. त्यांनी सांगितलं तुम्हाला कर्जमुक्ती करायची असेल तर तुम्ही एक युक्ती करा. तुमचा होईन मी मालक लिहून देतो पेढीवर वरी. ते म्हणाले की आपण एक युक्ती करूया, मी तुमचा मालक आहे असे एक पेढीवर तर लिहून देतो. उभयंतासी ते मानले तत्काळ तयापरी केले. त्या दोघांनी सुद्धा, जे हरिभाऊ आणि त्यांचे मित्र होते त्या दोघांनी पण ते मान्य केलं आणि लगेच ते तयारी करायला लागले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊ नये. तेव्हा एक नवल घडलं, ते तुम्ही सावधान होऊन ऐका. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला. त्यावेळेला अफूचा भाव वाढला आणि त्यांना व्यापारामध्ये फारच फायदा झाला. हे सांगवया पंडिताला मारवाडी आला आनंदे. हे सांगण्यासाठी पंडितांना मारवाडी एक होते ते आनंदाने आले. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. पंडितांनी जेव्हा हे ऐकलं की नफा झालेला आहे त्यांना फारच आनंद झाला. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. मग हरिभाऊंना भेटून त्यांनी हे सगळं काही सांगितलं. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. अक्कलकोटला स्वामी समर्थ हे वास करत आहेत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. त्यांनी सांगितलं त्यांचीच कृपा झाली म्हणून मी कर्जमुक्त झालो. नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी. मी त्यांना नवस केला होता जर माझं कर्ज फिटलं तर मी दर्शनास येईन, मग आता दर्शनाला जाऊया. वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला. त्या दोघांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यांना असं वाटलं वा चमत्कारच झाला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य ऐसे जे का समर्थ. ज्यांनी आपल्या मनातली इच्छा पूर्ण केली हे सत्य आहे, असेच आहेत स्वामी समर्थ. अक्कलकोटी नांदती जे अक्कलकोटास राहतात. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. तरी सुद्धा अक्कलकोटला मी तुमच्या बरोबर येतो. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. स्वामींना बघून आम्ही आमचा जन्माचे सार्थक करू. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. हरिभाऊंचे जे मित्र होते त्यांचं नाव होतं गजानन. गजानन, हरिभाऊ आणि पंडित ह्या तिघही अक्कलकोटला गेले. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. समर्थांचं त्यांनी दर्शन केलं आणि त्यांची पूजाही केली भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती. समर्थांना जेव्हा बघितलं तेव्हा हरिभाऊ अगदी तल्लीन झाले.
मुख पाहता नयन पापती न लावती त्याची. जेव्हा ते स्वामींचा चेहरा बघत होते तेव्हा त्यांच्या पापण्या सुद्धा वळल्या नाहीत. तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गासी. तेव्हा स्वामींनी त्या तिघांना शिव, राम आणि मारुती असं तिघांनाही नाव दिली. अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हटले आणि मग त्यांनी मंत्र दिलं. पंडितांना राम म्हटलं, गजाननांना शिवनाम दिले, मारुती हरिभाऊस म्हटले. स्वामींनी तिघांना मंत्र दिला. पंडिताला राम म्हणाले, गजाननाला शिव म्हणाले आणि हरिभाऊंना मारुती म्हणाले. तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले. त्या तिघांना एकरूप करून समर्थ त्या तिघांना बोलले. तिघांचे 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. मी तिघांनाही 3 श्लोक दिलेले आहेत, ते तुम्ही मंत्र म्हणूनच ऐका. श्लोक: गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा गुरूंचा जो श्लोक आहे, गुरुच ब्रह्मा आहेत, गुरुच विष्णू आहेत, गुरुच देव आहेत आणि गुरुच महेश्वर आहेत. गुरुच हे साक्षात परब्रह्म आहेत. तस्मै श्री गुरुवे नमः, त्यांना वंदन. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थ. असा मंत्र हरिभाऊंना समर्थांनी दिला. तेव्हा त्याच्या आनंदात पारावार नसायची. तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की त्याची काही सीमाच नव्हती. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिला. दुसरा मंत्र त्यांनी गजाननाला दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसार. मग दुसरा मंत्र जेव्हा गजाननांना मिळाला तेव्हा त्यांना सुद्धा फारच आनंद झाला. श्लोक: आकाशात पतिततोय यथा गच्छित सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. आकाशात पतित होतोय यथा गच्छति सागरम, म्हणजे जसं ज्याप्रमाणे आकाशातून पडणारं पाणी सागराला मिळते तदनुसार सर्व देवांना केलेली प्रार्थना केशवाला मिळते. सर्व देव नमस्कारः केशव प्रति गच्छति. सर्व देवांना नमस्कार जर आपण केशवाला नमस्कार केला तर संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून मग त्यांना गजाननाला फारच संतोष वाटला. त्याच्यानंतर स्वामी पंडिताकडे वळाले आणि त्यांना एक मंत्र उपदेशला. केले पावन तयाते. श्लोक: इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेवम शिवम. हे सर्व शिव. इदमेवचा अर्थ आहे हे सर्व. हे सर्व शिवम, हे सर्व शिवम, हे सर्व शिवम, हे सर्व शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्या तिघांनी मिळून 300 रुपये आणलेले होते मुंबईवरून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. त्यांचं काय करायचं असं त्यांनी समर्थांना विचारले. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. असा प्रश्न ऐकल्यावर समर्थ त्यांना म्हणाले, त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामींनी सांगितलं, माझ्या पादुका बनवून तुम्ही लवकर घेऊन या. स्वामी सनिध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. स्वामींच्या जवळ ते तिघही काही दिवस राहिले आणि ते सुद्धा फारच आनंदात. हरिभाऊंचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. हरिभाऊंचं जे तनमन आहे म्हणजे शरीराने आणि मनाने ते स्वामींच्या चरणी त्यांची भक्ती अगदी दृढ झाली म्हणजे वाढली. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी. काही दिवस गेल्यानंतर ते तिघेही एका वेळेस उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. तिघही हात जोडून उभे राहिले आणि स्वामींना
जाण्याची आज्ञा मागू लागले. आज्ञा मिळतात यांसी आनंदी आले मुंबईसी. त्या तिघांना आज्ञा मिळाल्यावर ते तिघही मुंबईला आले. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. हरिभाऊच्या मनामध्ये ध्यास लागला स्वामींचा म्हणजे ते सारखे स्वामींना आठवण करू लागले. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्तता. व्यवहारी वर्तता म्हणजे त्यांचा जो व्यवसाय होता त्याच्यामध्ये त्यांचं मन लागत नव्हतं. त्यांचं चित्त सारखं स्वामींकडे वळत होतं. गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. त्यांना संसारातली कुठलीच गोष्ट गोड वाटत नव्हती. त्यांना कुठेच चैन पडत नव्हता. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी. मग त्याच्यानंतर त्या त्रिवर्गानी म्हणजे तिघांनी पंडित हरिभाऊ आणि गजानन यांनी चांदीच्या पादुका केल्या आणि स्वामींना अर्पण केल्या स्वामींच्या चरणी. आली अक्कलकोटा ते भक्तजनांचा कैवारी पाहुनिया डोळे भरी. ते तिघही अक्कलकोटास आले आणि भक्तजनांचा कैवारी म्हणजे जो भक्तजनांसाठीच सगळं काही करतो त्यांचा काळजी घेणारा असतो. पाहुनिया डोळे भरी त्यांना बघून डोळे भरून माथा ठेविला चरणावरी. त्यांच्या चरणावर तिघांनी माथा ठेवला. बहुत अंतरी सुखावले. ते मनापासून अंतरापासून खूपच त्यांना सुख मिळालं. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. चांदीच्या ज्या त्यांनी पादुका आणल्या होत्या त्या स्वामीच्या चरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. समर्थांनी फारच आदराने त्या पादुका घेतल्या आणि त्याच्यामध्ये स्वतःचे चरण ठेवले. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. त्या आत्मलिंग म्हणजे स्वामींचा जो आत्मलिंग आहे त्याच्या पादुका होत्या आणि 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा. 14 दिवसापर्यंत स्वामींनी ते पायातच घातल्या. दिदल्या नाही कोणालाच दिले नाही. हरिभाऊ एके दिनी समर्था सनिध येऊनी. हरिभाऊ एक दिवस समर्थांच्या जवळ आले. दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. त्यांनी स्वामींच्या चरणाचे दर्शन घेतले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती. त्यावेळेला स्वामींनी त्याला मांडीवर घेतलं. वरदहस्त स्थवरगती आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मस्तकी त्यांच्या ठेवीला म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. स्वामी त्याला म्हणाले की तू आता माझा सूत झाला आहेस हे आता निश्चितच आहे. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. भगव वस्त्र जे आहे तेच तू आता घाल आणि संसार सोडून दे. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिदली. मग स्वामींनी त्याला छाटी म्हणजे संन्यासाचे जे वस्त्र असतात ते त्याला दिले आणि कफनी आणि एक झोळी दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. ती त्यांनी लगेचच घेऊन घातली. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी. आणि आत्मलिंग ज्या पादुका होत्या म्हणजे ज्या चांदीच्या पादुका होत्या जे स्वामींनी घातलेल्या होत्या ते त्यांनी हरिभाऊंच्या हातात दिल्या. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. मग त्यांनी सांगितलं तुम्ही एका सागराच्या किनाऱ्यावर जाऊन तिकडे किल्ला बांधून राहा. धरू नको आता लाज उभार माझा यश ध्वज. आता कुठल्याही प्रकारची लाज वाटून देऊ नकोस आणि माझा यश ध्वज तिकडे म्हणजे माझी महिमा माझी कीर्ती तिथे तू करत राहा. नको करू अन्य काज जन भजना लावावे. दुसरं कुठलंही काम करू नको फक्त लोकांना भजन करायला लाव. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. आता लवकर जा आणि आपला संसार सोडून दे. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. कुठलाही लोभ किंवा मोह अनुमात्र म्हणजे अगदी किंचितही ठेवू नकोस. चिंता तू करू नकोस. आज्ञा ऐकून आईशी आनंद झाला मानसी. असं ऐकल्यावर हरिभाऊंच्या मनाला फारच आनंद झाला. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. ते लगेचच मुंबईला आले आणि ते सुद्धा साधू वेशामध्ये आले. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. सद्गुरूंनी म्हणजे स्वामींनी जेव्हा त्याच्या डोक्यावरती हात ठेवला होता
तेव्हापासून त्यांना पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झालेली होती. धन्य धन्य ते स्वामी सूत, धन्य स्वामी दयाळ. धन्य धन्य ते स्वामी सूत म्हणजे स्वामींचे भक्त, आणि धन्य ते स्वामी स्वतः सुद्धा किती दयाळू आहेत. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा. सद्गुरूंचा जसा त्यांना उपदेश झाला तसेच त्यांची भवव्यथा म्हणजे त्यांचे जे पण दुःख होते ते सगळे निघून गेले. उपरती झाली चित्ता, मनामध्ये त्यांना फारच आनंद झाला. षड विकार निमाले, त्यांचे जे पण विकार होते त्यांच्या ते सगळेच विकार निघून गेले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशती. खूप सारे गुरु जगामध्ये असतात जे मंत्र उपदेशून सांगतात. द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. म्हणजे पैसे मिळवण्यासाठी खूप सारी लोक ढोंग सुद्धा करतात. त्यांचा उपदेश न फळे, त्या लोकांचा उपदेश जो असतो तो कधीच फळत नाही. आत्मरूपी न वळे, सत्य ज्ञान काही न कळे. त्यांना आत्मा काय, आत्मरूपी बद्दल सुद्धा काहीच माहिती नसतं आणि कुठल्याही प्रकारचं सत्यज्ञान नसतं. मन न चळे प्रपंची, तैसी नग म्हणावे गुरु. ज्यांचं मन जे आहे, मन न चळे, मन म्हणजे मनामध्ये जे भ्रम आहेत तेच नाही गेलेत प्रपंचाबद्दल, त्यांना कसं गुरु म्हणावं. जे केवळ पोट भरू, भवसागर पैल तेरू, उतरतील ते कैसे. जे लोक फक्त पोट भरण्यासाठी लोकांना मंत्र देतात आणि त्यांच्याकडनं पैसे घेतात, तशा गुरूंना किंवा जे भवसागरच्या पैलतूर, भवसागरपेक्षा जास्त पैलतूर म्हणजे त्याच्या पलीकडे उतरतील ते कसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात. तसे स्वामी समर्थ नव्हते, ते साक्षात परमेश्वर होते. मस्तिका ठेविता वर दहस्त, दिव्य ज्ञान शिष्यते. जसाच स्वामींनी त्याच्या हरिभाऊंच्या मस्तकावर हात ठेवला त्याच वेळेला त्याच्या आतमध्ये दिव्य जे ज्ञान आहे ते त्याला मिळालं. असो, हरिभाऊंनी काय केले, ब्राह्मणाशी बोलविले. हरिभाऊंनी काय केलं, मुंबईला गेल्यावर ब्राह्मणांना बोलवलं. संकल्प करून ठेविले, तुळशी पत्र घरावरी. संकल्प केला त्यांनी आणि तुळशीचं जे पत्र होतं ते तुळशीचं पत्र त्यांनी दान केलं घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता. हरिभाऊंनी तर घरच लुटवून टाकलं आणि त्यांची जी पत्नी होती तिचं नाव होतं तारा. ती करी बहुत आकांत, घेत उर बडवून. ती खूपच आकंत म्हणजे जोरजोरात ओरडू लागली, रडू लागली. खूप तिने आकंत केला आणि स्वतःचा उर बडवून घ्यावी लागली म्हणजे स्वतःची छाती बडवून घ्यायला लागली. म्हणे जोडून या कर, लुटविता तुम्ही संसार. हात जोडून ती म्हणाली पतीस की तुम्ही घर काय लुटवत, संसार काय लुटत आहात. हा नव्हे विचार, दुःख लागेल भोगावे. हा चांगला विचार नाही, तुम्हाला दुःख भोगावं लागेल. आजवरी अब्रूने दिवस काढले आपण. आतापर्यंत आपण इज्जतीने दिवस काढले. परी आता अवलक्षण, परी आता दुश्चिन्ह. आपणा काय आठवले म्हणजे आता तुम्हाला दुसरंच काहीतरी काय आठवलं. हसतील सकल जन, धिक्कारतील पिशून. सगळी लोक आपल्याला हसतील आणि आपला धिक्कार सुद्धा करतील. आपली चारी बाजूला बदनामी होईल. उपास पडता कोण, खावया ते. उपास पडता कोण, खावयता घालेल. जर आपण उपाशी राहिलो तर आपल्याला अन्न कोण खायला घालेल. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली हे कैसी. आपलं वय एवढं कमी असताना आपल्याला अशी कशी बुद्धी सुचली. त्यागुण या संसार सुखासी, दुःख डोही का पडता. संसार सुख सोडून तुम्ही स्वतःच्या डोक्यावरती दुःख का घेताय. संसार सुख भोगवणं, पुढे येता वृद्धपण. संसार सुख सगळा भोगून घ्या आणि पुढे जेव्हा तुम्ही वृद्ध व्हाल म्हणजे म्हातारे व्हाल, मग करावे मोक्ष साधन. तेव्हा तुम्ही मोक्षाचं साधन करा. सेवावे वन तपार्थ, आपल्या वडिलांची थोरवी. सेवावे वन तपार्थ म्हणजे मग तुम्ही वनामध्ये जाऊन तपश्चर्या सुद्धा करू शकता. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. तुम्ही तुमच्या वडिलांची जी थोरवी आहे म्हणजे त्यांचा जो मोठेपणा आहे तो मनामध्ये आणा. त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपण.
तुम्ही जर असं केलं तर तुमच्या वडिलांच्या नावाची जी कीर्ती आहे ती निघून जाईल, मळून जाईल. हे करणं तुमच्यासाठी चांगलं नाही. तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी. जरी तुम्ही संसार सोडलात आणि वनामध्ये जाऊन बसलात तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. जर तुम्ही निघून गेलात वनामध्ये तर सांगा मला कोण पोसेल. माझे करिता पाणी ग्रहण अग्निब्राह्मण साक्षीनं. जेव्हा तुम्ही माझं पाणी ग्रहण म्हणजे माझ्याशी लग्न केलं होतं अग्नीच्या साक्षीने आणि ब्राह्मणांच्या साक्षीने आपण वाहिली असे आन स्मरण करावे. तुम्ही जेव्हा शपथ घेतली होती त्याची आठवण करा. तुम्ही म्हणाल मज सवे तूही घरदार सोडावे. तुम्ही जर म्हणालात तुमच्याबरोबर मी सुद्धा घरदार सोडावे. मज समागमे फिरावे. माझ्याबरोबर फिरावं भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जे जे सत्य. असं संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मन विरक्त. संसारामध्ये मन विरक्त नाही होऊ शकत. माझे न होय कदापि. माझं कधीच असं होऊ शकत नाही. म्हणजेच ती स्वतःच्या पतीस म्हणाली की तुम्ही जर म्हणाला की माझ्याबरोबर तू सुद्धा वनामध्ये ये आणि माझ्याबरोबर भिक्षा पण माग, घरदार सोडून दे, संसार सोडून दे, तर हे माझ्याकडून कधीच होऊ शकत नाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन हे केलं मत पुण्य ऐसे कोण म्हणेल. आता जरी तुम्ही संसार लुटून जरी टाकलात तर हे खूप पुण्याचं काम आहे असं कोण बोलेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. कुटुंबा उपवासी मारावे म्हणजे कुटुंबाला उपाशी ठेवून तुम्ही धर्म करत आहात का. यासी काय पुण्यकार्य म्हणावे. हे काय पुण्याचं काम आहे की तुम्ही आम्हाला उपाशी ठेवून संसार सोडून जात आहात. पाप उलटे होत असे. जर तुम्ही असं केलं तर त्या उलट तुम्हाला पापच लागेल. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतरण. हात जोडून ती आपल्या पतीस विनंती करू लागली की असं करू नका. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. तुम्ही हा जो विचार केला आहे संसार सोडण्याचा हा विचार तुम्ही पूर्णपणे सोडून द्या. ऐशी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. ही सगळी तिची उत्तरं स्वामी भक्त जे होते हरिभाऊ त्यांनी ऐकलं. समाधान बहुत प्रकारे करीतसे ती यायचे. त्यांनी तिला खूपच समजायचा प्रयत्न केला. परी तारेच्या चित्तात षडरिपू होते जगत. पण तरी सुद्धा ताराच्या मनामध्ये तर संसारच होता. संसाराचे मिथ्यत्व तिया लागी कळेना. संसार हा किती मिथ्या आहे म्हणजे संसार हे मिथ्यत्व तिया लागी कळेना. संसार हे मिथ्या आहे. आपण कितीही केला संसार तरी हे कधीच पूर्ण होऊ शकत नाही. हे किती मिथ्या आहे हे तिला कळत नव्हतं. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीनी. आशा आणि मनीषा म्हणजे आपल्या ज्या मनातल्या इच्छा असतात त्या सगळ्या भ्रांती आहेत आणि कल्पना आणि वासना जे असते आपल्या मनामध्ये ती डाकिनी आहेत. त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्यांनी तिच्यावर झडप घातली आहे आणि स्वतःच्या अधीन म्हणजे स्वतःच्या वशामध्ये माझ्या पत्नीच केलेला आहे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र. त्याच्याशिवाय कुठलाही सद्विचार तिच्या मनामध्ये अनुमात्र म्हणजे किंचितही येत नव्हता. धरुनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. धरुनिया दुराग्रह धरोनी हट्ट स्वामी सुता बोधीचे. तिने हट्ट धरला आणि पतीस म्हणाली षड विकार त्यागुनी रतला जो स्वामी चरणी. षड विकार म्हणजे जे जेवढे पण विकार होते ते सगळं त्यागून जे स्वामीचे चरणाला लीन झालेले होते. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. त्यांनी दृढ निश्चय केला होता की मी आता संसाराचा त्यागच करणार आहे. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र. त्यांच्या पत्नीच्या अंगावर जितकेही दागिने होते
ते सुद्धा त्यांनी लुटून टाकले लोकांमध्ये. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या. त्यांनी तिला एक पांढरी साडी दिली घालण्यासाठी. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. आत्मलिंग जे होतं ते समर्थांनी हरिभाऊंना दिलेलं होतं. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. त्या ज्या पादुका होत्या त्यांनी स्वतःच्या हाताने मठामध्ये स्थापन केल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. कामाठीपुरात म्हणजे कामाठीपूर हे एक ठिकाण आहे मुंबईमध्ये. तेथे त्यांनी मठ स्थापन केला. हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. हरिभाऊ गोसावी होऊन मठामध्येच राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु आज्ञेने झाले विरक्त. किती धन्य आहे ते स्वामीचे भक्त जे गुरु आज्ञेने विरक्त होतात. परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊ नये. तरी सुद्धा लोक त्यांची निंदाच करत असत. त्यांना नाना प्रकारे दोष देत असत. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. पूर्वजन्मी त्यांनी तप केलं होतं त्याच्यामुळे त्यांना हे फळ मिळालेलं आहे. सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले बहु दुःख. सद्गुरूच्या चरणाला ते जेव्हापासून लागले तेव्हापासून त्यांचं दुःख सगळं हरून गेलं. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली. किती धन्य आहेत स्वामी जी त्यांनी त्यांच्या भक्तावरती इतकी मोठी कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. त्यांची अशीच करुणेची म्हणजे दयेची सावली विष्णू आणि शंकरावरही असू दे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मंत सदाभाविक भक्त परिसोत षोडशोऽध्यायः गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. श्री स्वामी पूर्णमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.